एका जंगलात एक कुरूप उंदीर राहत होता. तो त्या बाबतीत कोल्हा कोल्हीण आणि स्वतःलाही खूप घाबरत असे. जर हवा वाहत असेल आणि झाडाची फांदी तुटून पडली तर तो त्या छिद्राच्या चारी बाजूला पाहत असे कुठे लपायला जागा मिळते का. यामुळेच सगळेच लहान प्राणी त्याची मस्करी करत असे. तो किती घाबरला तू आहे. हवेला सुद्धा घाबरतोस. तू खूप घाबरलेला आहेस. तू खूप घाबरलेला आहेस. तू घाबरलेला आहेस. एक दिवस उंदीर चांगला सराव करून जंगलाचा राजा सिंह याला भेटायला गेला. सिंहाने नुकतंच जेवण केलं होतं आणि तो त्याच्या गुहेसमोर एक डुलकी काढत होता. उंदराने काय योजना बनवली असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र खूप उत्सुक होते. उंदराने सिंहाच्या शेपटीवर चढायला सुरुवात केली. तो सिंहाच्या पाठीवरही चढला. आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून त्याने आपल्या मित्रांना एक पोजही दिली. खरं तर तो खूप घाबरला होता, पण तो तसं दाखवत नव्हता. त्याच वेळी सिंहाला जाग आली आणि जशी त्याने त्याची फर हलवली उंदीर खाली पडला. उंदीर आणि सिंह दोघांची नजरानजर झाली. बाकीचे प्राणी काळजीत होते. अरे बापरे, आता सिंह उंदराला गिळणार. वा, काय हिम्मत आहे, काय साहस आहे. तू माझ्या पाठीवर काय करतोयस? जंगलचे राजे, कृपया मला खाऊ नका. मी खूप घाबरलोय आणि सगळ्यात जास्त अशक्तही आहे. माझं आयुष्य तर भीतीतच गेलेलं आहे. झाडाचं पान जरी पडलं तरी मी घाबरतो. मी कंटाळलोय या गोष्टीला. मला भीतीपासून सुटका हवी आहे. तुम्ही या जंगलचे राजे आहात. तुमच्या एका डरकाळीने सगळे प्राणी घाबरून जातात. तुम्ही मला तुमच्याकडे शरण द्याल का? सिंहाने गुपचूप उंदराचे बोलणे ऐकून घेतले. उंदीर विचार करत होता की सिंहाचं उत्तर काय असेल. मी तुला का बरं मदत करावी? मला फक्त एक कारण सांग. मी तुला का खाऊ नये? तुमची मदत तुम्हाला परत मिळेल, मी वचन देतो. कदाचित एक दिवस माझी तुम्हाला मदत लागेल. उंदराचे बोलणे पूर्ण झाल्याबरोबर सिंहाने अशी काही गर्जना केली. एक छोटासा उंदीर, तू मला काय मदत करणार? पण त्याच्या समोर लहानशा उंदराला थरथर कापताना पाहून सिंहाने त्याला न खाण्याचा निर्णय घेतला. देवाच्या कृपेने माझं पोट भरलेलं आहे. आता माझ्या समोरून निघून जा. उंदीर तेथून पळाला. दुरून जे काही होत होतं ते पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले होते. काही काळ गेला. सिंहाला भूक लागली आणि त्याने जंगलात शिकार शोधायला सुरुवात केली. पण तो शिकाऱ्याने पसरवलेले जाळे पाहू शकला नाही आणि त्यात अडकला. तो एका मोठ्या जाळ्यात हवेत लटकत होता. त्याने जाळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला यश आलं नाही. तो जंगलाचा राजा होता आणि जर त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता तर तो त्याचा अपमान ठरला असता आणि सर्व शिकारी ते ऐकून तातडीने त्याला न्यायला आले असते. त्याने वाट पाहण्याचं ठरवलं. या दरम्यान जंगलाच्या अन्य प्राण्यांनी सिंहाला पाहिलं, पण कोणीही त्याच्याजवळ जाण्याची हिम्मत केली नाही. तेथून जात असलेल्या उंदराने त्याला पाहिलं आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. तो थेट त्याच्याजवळ पोहोचला. त्याने सिंहाच्या लांब शेपटीवर चढायला सुरुवात केली आणि जेव्हा तो जाळ्यावर पोहोचला त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली.
बनी सुद्धा तेथे येऊन पोहोचला. अरे मित्रा, जरा लवकर शिकारी येत आहेत. अन्य प्राणी जे चहूबाजूला जमा झाले होते अचानक शिकारी शब्द ऐकून तेथून पळू लागले. पण उंदीर एकाग्रतेने जाळे कुरतडतच राहिला. शेवटी जाळं तुटलं आणि सिंह खाली पडला. चल, माझ्या पाठीवर उडी मार, आपण इथून निघून जाऊ. उंदराने सिंहाच्या पाठीवर उडी मारली आणि ते तेथून निघून गेले. धपापत्या श्वासाने दोघेही गुहेत पोहोचले. सिंहाने गुडघे खाली टेकले आणि उंदराने उडी मारली. जेव्हा तू मला म्हणालास की एक दिवस तू माझी मदत करशील, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं तू एक छोटासा उंदीरच ज्याचा काही उपयोग नाहीये. पण तू आज माझे प्राण वाचवलेस. धन्यवाद. आता तुला मला घाबरण्याचं काही कारण नाही. खरं तर तुला कुणालाच घाबरण्याचं कारण नाही, कारण तू एक साहसी उंदीर आहेस. जर मी जंगलाचा राजा असेन तर आजपासून तू माझा साहसी राजकुमार आहेस. सिंह आणि उंदराने हसायला सुरुवात केली. सगळे प्राणी जे दुरून लपून हे पाहत होते तेथून बाहेर आले आणि साहसी उंदराचं कौतुक केलं. सिंह आणि उंदीर सगळ्यात चांगले मित्र बनले आणि जंगलात नेहमीसाठी शांतता निर्माण झाली. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील. अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही
तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो, आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली, त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील.
शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या, परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले.